त्याच्या प्रपोजलला ती होच म्हटली असती तर ऑब्व्हियसली मला राग आला असता. म्हणजे प्रेम करायचं वय आता माझं आहे ना. अनु, अगं काय कसला विचार करतेस? आई, त्या दिवशी जर मी बोलले असते पट्याशी, म्हणजे त्याला काही पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिली असती, तर आज काय झालं असतं काय माहित. अगं पण सगळा गोंधळ तुझ्या उत्तराचा नाहीच आहे मुळी. मुळात तो व्हिडिओ कसा सुरू झाला हा मुद्दा आहे. हो ग, पण मला राधाचे विचार कळले. मी नव्यानं आयुष्य सुरू करणं तिला मान्य नाहीये. ती अशी वेडाबाई आहेस बघ. त्या सगळ्या गोंधळातून फक्त एवढंच लक्षात ठेवलंस. अगं आज राधानी तुझी बाजू कशी घेतली, का खमकेपणाने उभी राहिली ती. त्या त्यांच्या घरच्यांना सुद्धा चांगलं सुनावलं. तरीही बरं झालं मी नाही बोलले पट्याशी, नाही तर अपसेट झाली असती राधा. पण राधाला पट्याचं तुला सांगणं खटकलेलं नाहीच आहे मुळे. तिला तिच्या आयुष्यात मनासारखं करायला मिळाल्यावर तुझी बाजू किती सहज घेतली बघ तिने. कशाचं लक्षण आहे हे बघ. ती एकदा सेटल झाली ना की तुझं सेटल होणं सुद्धा तिला पटेल. आणि मला एक कळत नाहीये, पुन्हा पुन्हा तुझी गाडी त्या पट्याच्या सांगण्यावर येऊन का थांबतीये. राधाच्या चांगल्या वागण्यापेक्षा तिचं तुझ्या नात्यावरचं म्हणणं तुझ्या मनात घोळतंय. तूही या सगळ्याचा नीट विचार करायला हवास. कॉफी करू? मी 22 वर्ष जिच्यासाठी थांबलो, त्यात तुम्ही आहात मिस अनामिका. दिवस रात्र मी ज्या मुलीचा विचार करतो, जिच्यावर मी वेड्यासारखं प्रेम केलं, त्यात तुम्ही आहात मिस अनामिका. जी माझ्या बरोबर असताना नसताना. काय आहे? अरे मलाच कळत नाहीये हे सगळं कसं झालं यार. हे आपल्यापैकी कोणतरी केलंय चंद्या. हे आपल्यापैकी कोणीतरी केलंय. तुम्हा लोकांचा ना हासाला प्रॉब्लेम आहे. तुम्ही लोक मस्करी करता, पण त्याचे परिणाम काय होतील ना तुमच्यापैकी कोणाला कळत नाही. सौर्य ऐक ना, मला अगदी मान्य आहे आपण मस्करी करतो, कधी कधी मर्यादे पलीकडे जाऊन एकमेकांना चिडवतो. पण तुला सांगतो, रियुनियनला सगळे आलेले आपले जिगरी दोस्त होते. त्यापैकी कोणीही असं करेल मला वाटत नाही, कारण सगळ्यांना तुझ्याबद्दल आणि जलवाबद्दल चांगलं माहितीये. तुझा सिरियसनेस त्यांना ठाऊक आहे. त्यांच्यापैकी कोणी अशी भंकस करेल असं मला वाटत नाही. मी राडा नको म्हणून त्या पार्टीला गेलो नाही, आणि किती भयंकर काहीतरी होऊन बसलाय तिकडे चंद्या. काय केलं तुम्ही लोकांनी तिकडे? हे कोणी केलं ते लवकरात लवकर शोध चंद्या. मिस अनामिकांना याचा किती त्रास झाला असेल याची तुला कल्पना नाहीये. किती कानकुंड वाटलं असेल रे त्यांना. हे बरोबर नाही चंद्या, हे बरोबर नाही. ऐक ना, तू कुठे चाललास? चांगले हे तुम्ही पार्टीला गेलो नाही चंद्या, आणि नेमकी त्यांना माझी गरज होती तेव्हा मी त्यांच्या बरोबर नव्हतो. त्या किती टेन्शन मध्ये असणार. मला त्यांना भेटायला गेलंच पाहिजे. हे सगळं काय वल्ली, काय प्रकार आहे?
असं काय करताय? आम्हाला सगळं कळलंय. हा, आता तुम्ही इतकी गोड बातमी दिली तर साजरा करायला नको का? कसली बातमी? भाऊजी, तुमचं अनामिका ताईवर प्रेम आहे. तुम्हाला त्यांच्याबरोबर संसार करायचा आहे. हे सगळं कळलंय आम्हाला. आजच कळलंय. खरं त्या पार्टीमध्ये तो व्हिडिओ कोणी सुरू केला, का सुरू केला काय माहिती, पण जे काही झालं ते चांगल्यासाठी झालं. शेवटी तुम्ही किती लपवायचा प्रयत्न केला तरी आम्हाला कळलेलं आहे की माझी मोठी जाऊबाई अनामिका दीक्षित आहे. ए वाजवा रे! ए भुसण्या, डोक्यात घाली ना. चला निघा. चल ना भुसण्या, चल ना. चल वल्ली, आज चल आतमध्ये बोलूया. अप्पा चला. पेढी देवासमोर ठेवायला हवे. अहो ऐका ना, हे पेढे ना तुम्ही देवासमोर ठेवा. मी आले मी. थांबा, सगळ्यांनी इकडेच थांबा. चौऱ्या, ही वल्ली बरी आहे ना? नाही, तिकडे घडलेला सगळा प्रकार माहित असून सुद्धा ही अशी का वागतीये? काय नाही रे, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. अरे कुत्र्याला कशाला मध्ये आणता? ते इमानदार तरी असतात. तो गुण आहे का तुझ्या वल्लीमध्ये? मावशीबाई, माझ्या डोळ्या देखत तुम्ही माझ्या लेकीबद्दल हे असं बोलताय? तुमची लेक तुमच्या डोळ्यासमोर हा आचरटपणा करते, ते दिसतंय ना? हो माई मावशी, पूर्व पश्चिम बरोबर आहे ना? आल्याची, गेल्याची, शेजाऱ्यांची, दुष्ट लोकांची, त्या हितेंच्या बापाची पण काढ. मोठ्या सुनबाईंच्या डोळ्यात पाणी आणलं ग त्यांनी. अगदी बरोबर आहे हो आप्पा. वाईट प्रवृत्ती असलेल्या लोकांची, हितेंच्या वडिलांची. कोणाची म्हणून कोणाची दृष्ट नको लागू दे माझ्या भाऊजींना. बाई बाई बाई, आला आला वास आला. शी, किती घाण वास आला आप्पा. हो ना? म्हणजे ना भाऊजींना कोणाची तरी दुष्ट लागलीच होती, पण मी उतरवली. आप्पा, हो तुम्ही देवासमोर नाही का ठेवलं? असं काय करताय? खरं सांगू का, आज आई अण्णांना खूप खुश झाले असते. म्हणजे त्यांची इच्छा होती ना की भाऊजींचं लग्न लवकरात लवकर व्हावं. आणि माई मावशी तर काय मागेच लागल्या होत्या. पण काय आहे ना आप्पा, ज्याचं त्याने ठरवलं ना की मगच गोष्टी शक्य होतात, हे मला कळलंय. माई मावशी, मी काय म्हणते, आपण जाऊबाईंची ओटी भरायला जाऊया का? म्हणजे कसं रितसर बोलणी करता येतील ना. भाऊजी येता का जरा? आई अण्णांचा आशीर्वाद घ्या, म्हणजे तयारीला सुरुवात करता येईल. नाही या. तुझं सगळं करून झालं असेल तर मी बोलू? कुठल्याही विषयाची जोपर्यंत आपल्याला पूर्ण माहिती नसते वल्ली, तोपर्यंत स्वतःहून निष्कर्ष काढू नकोस. अहो, असं काय करताय भाऊजी? मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं नाही का? तू तो व्हिडिओ बघितलास ना? हो, तेव्हाच मला कळलं ना.
त्यात मी लग्नाची मागणी घातली? नाही, पण तुम्ही प्रेम व्यक्त केलं म्हणजे मागणीच घातली ना. नाही, प्रेम व्यक्त करणं आणि लग्नाची मागणी घालणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. तुला सवय वल्ली सुतावरनं स्वर्ग गाठायची. जोपर्यंत मी मिस अनामिकांशी या विषयावर सविस्तर बोलत नाही आणि जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत तू ह्यात पडू नकोस. हा विषय मला माझ्या पद्धतीने हाताळू दे, मला माझ्या पद्धतीने तो सोडवू दे. त्यामुळे जोपर्यंत मी तुला काही करायला सांगत नाही तू काहीही करू नकोस, प्लीज. अगं बाई, फारच गंभीरपणे बोलले नाही भाऊजी. मला तर असं वाटतंय ना, हा विषय त्यांनी अगदीच मनावर घेतलाय. त्याने आता जे काही सांगितलं ना ते सगळं तू मनावर घे म्हणजे झालं. हा, घेते हो, घेते ना, मी पण मनावर घेते की. पण काय आहे, त्यांनी असं घरातल्याने बाजूला करून कसं चालेल? आम्हाला सुद्धा त्यांच्या आनंदात सहभागी व्हायचंय. बाई, मी तर आज खूपच खुश आहे. गोडधोडच करते काय आप्पा? बोलले कर कर गोडधोड कर. खरं म्हणजे मी तिकडेच असा हात मारणार होतो पण काही जमून नाही आलं ग. काही का असे ना, निदान त्या निमित्तानं स्वयंपाकघरात तरी तुझा हात फिरेल. करा. चित्रा, ये ग, कॉफी झाली आहे. कॉफी घे, बरं वाटेल तुला. बघ, मी एक दोघांची बोलली आता. झाल्या प्रकाराची रीतसर तक्रार नोंदवूया आपण. कॉफी संपू पटकन आणि निघू. नको ना चित्रा. अगं नको ना काय, हा व्हिडिओ तिथे चुकून प्ले होणं शक्यच नाही. हा व्हिडिओ त्यांच्याकडे असायला ते काय तुझ्या रियुनियन पार्टीला आले होते का त्यांच्या फोन मध्ये होता आणि फोन अचानक स्क्रीनला कनेक्ट झाला? हे असं यातलं काहीही घडलेलं नाहीये. तो व्हिडिओ कुठून तरी मिळवून, जाणून बुजून, संधी हेरून त्याने तिथे तो प्ले केला. तुझा अपमान करणं, तमाशा करणं हा सगळा हेतू होता. आणि त्यांना कोणी हक्क दिला तुझ्या पर्सनल आयुष्यात डोकवायचा? उत्सुक तुला बोलायची संधी शोधत असतात. मूर्खपणा आहे नुसता. तो हितेंचा बापही मूर्ख आणि तो सौरभही. आता सौरभने काय केलंय? हिला विचारलं काकू? कशाला उगाच हिला विचारायचं? काहीतरी भावना व्यक्त करायची नाटकं. चित्रा, असं नको बोलूस ग. मी त्याला हो म्हटलं नसलं, त्याला नीट उत्तर दिलं नसलं तरी त्याच्या भावनांना नाटक वगैरे म्हणणं चुकीचं आहे. प्रेम तर आहे, सांगितलं त्यानं. मीच मागे लागले होते ना त्याच्या, की सांगून टाक, बोलून टाक आपल्या मनातलं. सांगितलं त्यानं. त्याला काय जातंय बोलायला? तो बोलला आणि नामानिराळा होऊन घरी बसला. सहन तुला करावं लागतंय अनु. आणि तेही तुझं त्याच्यावर प्रेम नसताना. तुझ्या लक्षात येतंय का? तुझं कशात काही नसताना तुझ्या आजूबाजूचे पुरुष तुला घेराव घालून कात्रीत पकडतायत. तुझ्यावर मान खाली घालायची वेळ आणतायत आणि तेही विनाकारण. यात सौरभची काही चूक आहे असं मला अजिबात वाटत नाही. मीच मागे लागायला नको होतं त्याच्या. माझ्यामुळे तो व्यक्त वगैरे व्हायला गेला आणि निराश व्हावं लागलं त्याला. इनफॅक्ट मी त्या रियुनियनलाच जायला नको. झालं तुझं सुरू पुन्हा? अगं काय बिघडलं? जरा कॉलेजच्या मित्रमैत्रिणींच्या मध्ये जाऊन मजा केलीस म्हणून जरा हसलीस, खिदळलीस तर काय हरकत आहे का? माझं तर खरं म्हणणं आहे,
प्रेमात पडायला सुद्धा काही हरकत नाही. प्रेमाविषयी वगैरे मला काय वाटतं मला नाही माहित आहे, पण राधाला याविषयी काय वाटतं हे आता मला स्पष्टपणे कळलंय. त्यामुळे मी नवीन आयुष्य वगैरे सुरू करण्यापेक्षा राधा बरोबर असलेलं माझं नातं, तिला तिची आई सतत जवळ असणं आणि राधाचं मन जपणं हे मला जास्त महत्वाचं वाटतं. त्यामुळे माझं नवीन आयुष्य वगैरे विसर आता. तू हा विषय डोक्यातून काढून टाक. अगं कॉफी नकोय. माई मावशी अगं हळू केवढ्यांदा ओरडतेस? भूक लागली का तुला? बस बस मी आणते. काय भूक बीक काही नाही. एवढा ड्रामा घडलाय त्या पार्टीमध्ये, मला आता कशी काय भूक लागेल मावशी? बरं बाई राहिलो. अगं हळू हळू बसून पाणी प्यावं ग. काय आहे? तुमचा भाचा कुठे? माझं काम आहे त्याच्याकडे. हो का? आहे ना सचिन खोलीतच आहे. बोलव का त्याला? सचिन दादा. सचिन दादाकडे माझं का काही काम असेल? मग ते आम्हाला कसं माहिती ना? तुला सगळीकडे मध्ये मध्ये बोलावंच लागतं का रे? एकतर मी माई मावशीशी बोलते. ओके मावशी, माझं सौरभकडे काम आहे. कुठे आहे तो? अगं पण तू बाहेर गेला. तू जेवायला बसतेस का? वाढू का? अरे यार मला नाहीये भूक. एक तो डोकं फिरलाय आधीच इथे. त्यात काय नवीन आहे? नाही ठीक आहे रे, आता मस्त हसा थट्टा करा माझी. पण तुमच्या मामा बाबतीत जेव्हा असं घडेल ना, तेव्हा कळेल मला नक्की काय फील होतंय ते. त्या पट्ट्याचा प्रॉब्लेम काय तेच कळत नाहीये मला. आहे माझ्या मामाचा मित्र तर ठीक आहे ना, तेवढंच बास आहे ना. 22 वर्ष प्रेम वगैरे काय नॉनसेन्स यार. आणि सरसकट सगळ्यांसमोर सांगतोय तो. मामानी काडीचाही इंटरेस्ट दाखवला नाही त्यामध्ये, तरी सुद्धा त्याचं ते लांब लचक प्रपोजल संपतच नाहीये. तिला यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसणार आहे, आणि तिला जरी असला ना तरी मी ते अजिबात चालून घेणार नाहीये. बरोबर आहे. तुला कसं चालेल? तू पुरोगामी विचारांची आहेस नाही का? केगामी? पुरोगामी पुढारलेल्या ग, मॉडर्न विचारांची आहेस ना तू. त्यामुळे तुला स्वातंत्र्य हवंय. तुला कसलंही बंधन नकोय. तुला लग्नाचं बंधन नकोय. तुला हितेंशी लग्न करून त्याचं आडनाव तुला लावायला नकोय. तुला त्याच्या आईसारखी साडी नेसायला नकोय. तू काय बोलतोस हे तुला तरी कळतंय का रे? हो हो मला कळतंय, कारण मी तुझ्यासारखा नुसता बोंबलत सुटत नाही. मी आधी समोरच्याचं ऐकून घेतो, त्याच्यावर विचार करतो आणि मग बोलतो. तू का वाकड्यात शिरतोयस माझ्या? छे छे, मी कुठे वाकड्यात शिरतोय? मी तर फक्त एवढं दाखवण्याचा प्रयत्न करतोय की एक मुलगी म्हणून तुला बंधनं नकोय, पण एक मुलगी असल्याबद्दल तुला हितेंने तुझी काळजी घ्यायला हवी. हे तुला स्वतःला करायचंच नाही. मुलगी असलीस तरी मोठ्यांमध्ये उद्धटासारखं बोलायला तुला काहीच वाटत नाही. पण आईने तुला स्वतःचे पैसे स्वतः कमव असं सांगितलं तर ते तुला मान्य नाहीये. आणि एक सुजाण, एक 18 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती म्हणून तुला स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे. पण तुला हेच कळत नाहीये की तुझी आई पण स्वतंत्रच आहे ना, ती पण सुजाण आहे. मग तिने का नाही घ्यायचे तिचा निर्णय? तू खूप जास्त बोलतोयस असं मला वाटतंय. हो, कारण हे सगळं खूप दिवसांपासून मी फक्त बघतोय आणि माझ्या मनात दाबून ठेवलंय. पण तुझा भांडण्याचा उत्साह संपतच नाहीये, त्यामुळे मला हे सगळं बोलायला लागतंय. सौरभ सरांना त्यांच्या मनातलं बोलायचा पूर्ण हक्क आहे, आणि तसाच तुझ्या मम्माला सुद्धा तिला हवं तसं जगायचा हक्क आहे. मग जर तुला स्वतःला तुझं स्वातंत्र्य हवं असेल ना, तर ते इतरांनाही द्यायला शिक. उगाच नाही मी तुला अर्धवट म्हणालो. तुझ्याशी बोलण्यात ना काही पॉइंटच नाहीये. एनिवे, माई मावशी, तुमच्या त्या लाडक्या भाच्याला सांगा की तुझ्या ज्या काही भावना आहेत ना त्या स्वतः जवळच राहू देत. उगीच माझ्या मम्माला ड्रॅग करण्याची काही गरज नाहीये या सगळ्यामध्ये. आणि जर त्यांनी माझं ऐकलं नाही ना तर मी काहीही करीन बर का.
ती पर्स द्या. अरे काकू तुम्ही, मला वाटलं मिस अनामिका. मूड आता. आई कोण आहे ग दारात? ए, क्या है रे, तुम रात्र बेरात्र कुछ देखता नहीं, कभी भी पेट बजाता है. कुछ पद्धत वद्धत है या नहीं? अरे बाबा नहीं रे बाबा, मैंने कुछ नहीं मंगाया है. अब मंगाया नहीं तो मैं काहे के पैसे दे दूं तुमको? आई बास ना आता. अगं तू मला काय सांगतेय? हा उभा याला सांग ना. आता हा गेल्याशिवाय दरवाजा कसा लावणार मी? दादा आप जाइए, ये नहीं सुनती किसी का. सुना तुमने? ये मैडम किसी की नहीं सुनती. हाँ. अरे जाओ ना बाबा जाओ. मैंने मंगाया नहीं है कुछ तो मैं पैसे नहीं दूंगी बस.